नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तसं तर ही पुरणपोळीची व्हिडिओ स्वामी प्रकट दिनाची आहे, पण मी ती तुमच्यासोबत आज शेअर करते आहे। चण्याची डाळ 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर ती डाळ 2 ते 3 तास चांगली भिजत ठेवायची। ह्याने डाळ पटकन शिजते। आता आपण डाळ कुकरात शिजवून घेऊ। त्यात थोडीशी हळद घालू। कुकरच्या साधारण 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ पुरेपूर शिजते। आता आपण पीठ मळून घेऊ। मी पीठ थोडं मैद्याचं तेवढंच पीठ गव्हाचं घेतलंय। ह्याने पुरणपोळी बराच वेळ नरम राहते। ते पाणी आणि तेलासोबत मळून घेऊ। ते थोडा वेळ तसंच झाकून ठेवू। आता आपण सुरीने गूळ बारीक करून घेऊया। मी त्यात वेलची आणि थोडंसं जायफळही घातलंय। शिजलेल्या डाळीत आपण गूळ आणि वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूया। हे बघा, एवढं पुरण शिजलं पाहिजे की त्यात ठेवलेला चमचा सरळ उभा राहिला पाहिजे। मला पुरण वाटायला माझ्या बाळाने मदत केली। जर बाळ तुम्हाला आता सांगेल की आम्ही पुरणपोळ्या का बनवतोय। छान, का बनवतोय बाळा? बोल। व्हेरी गुड। आपलं पीठ रेडी आहे, पुरण रेडी आहे। आता आपण त्याचे गोळे भरून घेऊ। छोटा पिठाचा गोळा, त्याच्यात त्याची अशी हाताने वाटी करू। त्यात पुरण भरू अशा प्रकारे। मी आणि एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते। मला पुरणपोळ्या आमच्या आईंनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी बनवायला शिकवल्यात। जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता साधारण तेवढेच पुरण घ्यायचे, म्हणजे ते पुरणपोळीच्या काठापर्यंत पोचते। आता परफेक्ट आपला पुरणपोळीसाठी एक गोळा रेडी झालाय। आता आपण पुरणपोळी लाटून घेऊ। साधारण पुरणपोळी हलक्या हातानेच लाटावी, म्हणजे ती कुठेही न फाटता व्यवस्थित लाटली जाईल। आता आपली पुरणपोळी लाटून होत आली आहे। आता आपण ती पोळी शेकून घेऊ। पुरणपोळी तर तुपाशिवाय अपूर्णच ना। पहा केवढी मस्त पुरणपोळी फुगली आहे ते। मी दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा। स्वामी प्रकट दिनानिमित्त केलेल्या पुरणपोळीचा पहिला मान तर आपल्या स्वामींचा। आधी आपण स्वामींना नैवेद्य ठेवू। आता माझ्या बाळाला विचारूया, पुरणपोळी कशी झाली आहे? कशी झाली आहे बाबू पुरणपोळी?